नमस्कार, माय टीव्ही मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या। पीडित आदिवासी गर्भवती महिलेला न्याय द्या, आरोपींना तातडीने अटक करा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अलका बोर्ड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन। कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अलका बोर्ड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून श्रीगोंदा तालुक्यातील चिखली घाट येथे घडलेल्या कथित अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करून पीडित महिला व तिच्या आईला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली। निवेदनानुसार पीडित महिला अनिशा अंकुश काळे वय 21 ही 3 महिन्यांची गर्भवती असून ती आपल्या कुटुंबासह चिखली घाट येथे वास्तव्यास आहे। जमिनीच्या वादातून काही व्यक्तींनी तिची आई मनीषा काळे यांना जागा खाली करण्यासाठी धमकावून मारहाण केली होती। तसेच पीडित महिलेशी शिवीगाळ, जातीवाचक अपमान, मारहाण व विनयभंग झाल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात 30 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून तात्पुरता जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पीडित कुटुंबाला लक्ष्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। 12 जुलै 2026 रोजी मध्यरात्री पीडित महिला लघुशंकेसाठी बाहेर गेली असता आरोपींनी तिच्यावर कथित सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तिच्या आरडाओरडीनंतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचताच आरोपी पळून गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच 112 आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधूनही वेळेवर मदत मिळाली नाही। जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही बेलवंडी पोलीस ठाण्यांकडून जबाब नोंदविणे, महिला पोलीस उपलब्ध करून देणे व वैद्यकीय प्रक्रियेसाठी आवश्यक कारवाई करणे विलंब झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या विलंबामुळे पुरावे नष्ट होऊन आरोपींना संरक्षण मिळत असल्याचा संशय संघटनेने व्यक्त केला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे संबंधित आरोपींना तातडीने अटक करून निपक्ष चौकशी करावी तसेच पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। अन्यथा पीडित महिला व तिच्या कुटुंबियासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे। पार्टी ऑफ इंडिया गवई गट सर्व महिला कार्यकर्ता आज आम्ही SP साहेबांना भेटलेलो आहोत आणि ही जी बाई आहे मनीषा अंकुश काळे हिचं पाठीमागे पण मुलीबद्दल काहीतरी गैरसमज झालेला आहे पोलीस प्रशासनाचा पण या महिलेवर खरोखरच अत्याचार झालेला आहे। तिची जी मुलगी आहे तिला अनिशा अंकुश काळे ही 12 तारखेला लघुशंकेसाठी उठली असता 5 आणि ही महिला घरी नव्हती त्यावेळेस त्या दोघी बहिणीच होत्या घरी आणि तिचा जावई हे सगळेजण असताना ती लघुशंकेसाठी उठले असताना हे 5 ते 7 जण दबा धरून बसलेले होते आणि ती जेव्हा बाहेर गेली त्या बाईला यांच्या मुलीला आणि अनिशा अंकुश काळे ह्या मुलीला 3 महिन्याची गरोदर आहे ही आता सध्या आणि तिला त्या नराधमांनी पकडून तिच्यावर बळजबरी करून तिचा बलात्कार केलेला आहे। आणि या अगोदरचं या महिलेचं 1.5 महिन्यापूर्वीचं जी महिलेचं पोक्सो म्हणून या मुलीवर लहान मुलगी आहे 17 वर्षाची तिच्यावर पोक्सो पण दाखल केलेलं या महिलेने त्या लोकांवर समोरच्या व्यक्तींवर पण त्याचा आणि याच्यामध्ये त्यांचा काही संबंध नाही। ही बाई त्यावेळेस घरीच नव्हती पण जे लोक आहेत 5 ते 7 जण त्यांनी या मुलीवर गँगरेप सारखा हा भयानक कृत्य केलेला आहे आणि ती पीडिता आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असहाय्य वेदना भोगत आहे। तरी माझी साहेबांना विनंती आहे की त्या महिलेची दखल घेऊन तिला योग्य तो न्याय मिळावा आणि जर ह्या महिलेला हिच्या मुलीला जर न्याय मिळाला नाही तर मी कार्यकर्त्यांसंगत उपोषणाला बसणार आहे। आणि हे जे 5 ते 7 जण लोक आहेत कुलदीप पांडुरंग कदम, ज्ञानेश्वर जगन्नाथ लंके, संतोष संपंत झेंडे, महादेव मुकिंद झेंडे, घनश्याम संभाजी झेंडे व अन्य 3 अनोळखी इसम यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही माझी प्रशासनांना एक विनंती आहे आणि ह्या लोकांना कुठेतरी न्याय मिळवून द्यावी अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहोत। जय हिंद, जय भीम। घरी नसताना आमचे 4 लाईटीला चिटकून आमचे 4 माझे भाऊ भाऊजाई आणि चुलत बहीण हे 4 जण लाईटीला चिटकून मेले साखरवाडी ह्या गावात। तिथं मी निघून गेलेले होते मैतीला। मला 2-3 दिवस तिथंच लागले 2 दिवस। मागूनही माझ्या पूर्वी या 5 जणांनी अत्याचार केला। अजून 3घांना कुणीतरी त्या लोकांनी आणून आणि ते डाकू लोकच आहेत।
डाकू लोक आहेत, त्यामुळे ना आम्हाला फार त्रास दिलाय. आम्ही करून खाण्यासाठी आलेलो होतो. आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही ही पुढे आम्हाला एवढी शिक्षा मिळेल. आणि पोलिस पण आम्हाला शिक्षा देतात. पोलिस पण आमची दखल नाही घेतात असं मला मनाला पण झोपीत पण नव्हतं वाटलं. आता सध्या मुलगी कुठे आहे? सध्या माझी मुलगी आता सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथं उपचार सगळं नाही, डॉक्टर सगळं उपचार घेणार. का की हे पोलिस म्हणतात ही खोट आहे. मग का हे खरं असताना जर तुम्ही खोटं म्हणताय याचं कारण काय आहे? पोलिसांनी पुढे येऊन आम्हाला सांगावं, न्याय द्यावा. मी राहणार चिखलीघाट आणि अंकुश काळे रात्रीच्या 1 वाजता बाथरूमला गेले. बाथरूमला गेल्यानंतर ते 5-7 जण होते, मला माहिती नाही सर. मी बाथरूमला बसले आणि त्यांनी मागून हमला केला. माझ्या मागून हमला केल्यानंतर ते 5 जणांनी काय केलं, एकाने केस धरले, एकाने पाय धरले आणि एकाने वापर केला, म्हणजे बलात्कार केला. त्याच्यानंतर दुसऱ्याने बी केला. दुसऱ्याने केल्यानंतर त्या 5 जणांचे नाव महादेव मुकिंद्र झेंडे, संतोष संप झेंडे, ज्ञानेश्वर जगन्नाथ लंके, घनश्याम संभाजी झेंडे, कुलदीप पांडुरंग कदम, या 5 जणांनी मला वापर केला. ते घनश्याम घेतलं. या 5 जणांनी माझ्यावर अत्याचार केला. 2 जणांनी इज्जत लुटली आणि 3 जणांनी त्यांना साथ देऊन मारहाण केली. 3 जण होते ते. त्याच्यानंतर मी ते बाकीच्या वारडारडा करण्यात बाद परत माझ्या बहिणीने, बारक्या बहिणीने पल्लवी अंकुश काळेनी टॉस सोडत पळत आली की ही कुठे गेली म्हणून बघायला. लय मोठ्याने मी आरडाओरडा केल्यानंतर त्याच तालीच्या खालून तेच 5-6 जण पळून गेले. पळून गेल्यानंतर 112ला आम्ही फोन लावला. 112ला फोन लावल्यानंतर पोलिस तिथं आले नाही. आम्हाला काय म्हणले की तुम्ही 108ला फोन लावा की तुम्हाला अँब्युलन्स घ्यायला येईल, लय सिरियस असेल तर. लय सिरियस झालते म्हणजे मला उठता असं जाग येऊन पडायचे. उठले की मला जाग घ्यायची. मी तिथं डोक्याला लागल्यामुळं मला जाग येऊन मी पडायचे. मला तिथं मग 108ला फोन लावलं. मला तिथं अँब्युलन्स घ्यायला आली 4 वाजता. 4 वाजता मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, नगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर मी आज तिसरा दिवस निघलाय. माझ्यावर काहीच उपचार नाही. 2दा फक्त इंजेक्शन लावलेत किंवा ते अंग बधीर पडण्यासाठी लागलेले. 3 दिवस झाले कोणताही पोलीस माझ्यापाशी इथे आला नाही. कोणताच म्हणजे बेलवंडी नाही आणि श्रीगोंदा बी नाही. कोणत्याच पोलीस स्टेशनच्या इथं आले नाही. तर मी 3 दिवस झाले इथं पडलेले बेडवर. हॉस्पिटलमध्ये सगळं माझं ट्रीटमेंट काहीच केलेलं नाही सर. माझा अन्याय झालेला आहे. मला न्याय भेटावा म्हणून मला न्याय द्या.